खरीप हंगाम सध्या निर्णायक टप्प्यावरती पोहोचलेला आहे। मात्र पावसाने फाट फिरवल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केली होती आणि त्या पिकांची उगवणही झाली, मात्र पावसाने फाट फिरवल्यामुळे अक्षरशः माना टाकलेल्या आहेत पिकांनी। अक्षरशः काही शेतामधली पिकं जी आहेत ती सुकलेली आहेत। मी सध्या बुलढाणा तालुक्यातल्या केळवत शिवारामध्ये आहे। ज्या शेतामध्ये मी उभा आहे हे सोयाबीनचं शेत आहे। सोयाबीन आणि तूर एका शेतामध्ये पेरलेली आहे आंतरपीक म्हणून। मात्र गेल्या 8 शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरलेलं होतं ती सोयाबीन जवळपास आता 15 ते 20 दिवसाची झाली आहे। मात्र गेल्या 8 तारखेपासून पावसानं उघड दिलीमुळं अक्षरशः पिकं जी ती करपलेली आहेत। जी शेतं हलकी आहेत त्या शेतातली पिकं जी आहेत अक्षरशः सुकून चालली आहेत। मात्र जी शेतं चांगली आहेत, दमदार आहेत, त्या शेतातली पिकं जी ती सध्या माना टाकण्याच्या स्थितीमध्ये आहेत। गेले 8 दिवस झाले अक्षरशः पाऊस नाही आणि त्यामुळं तरी अक्षरशः चिंतेमध्ये आहे। उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीने होतं त्या सध्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी ती अधिकच वाढली। जर का येते 5 ते 7 दिवसामध्ये पाऊस आला नाही तर अक्षरशः जिल्ह्यामध्ये हाहाकार उडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत 80% वरती पेरणी झालेली आहे आणि पाऊस जो आहे जिल्ह्यामध्ये तो फक्त 25% झालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस फार कमी आहे, अशी परिस्थिती आहे सध्या ह्या वर्षी ओढावलेली आहे। मी ज्या सध्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतामधली पिकं मी तुम्हाला दाखवतोय। ही अशा पद्धतीची ही जी पिकं जी आहेत ही अक्षरशः सुकली आहेत। म्हणजे गेल्या 8 दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळं अक्षरशः ही जी पिकं जी आहेत सुकून चाललीत, काही शेतकऱ्यांची सुकली आहे। अगोदरच पेरणी उशिरा झाली, आता पाऊसही जो उघडलेला आहे। मात्र शेतकरी जे आहेत ते सध्या चिंतेमध्ये आहेत। दुबार पेरणीचं संकट जे सध्या शेतकऱ्यावरती ओढवलेलं आहे। सध्या बाजारामध्ये सोयाबीन बियाण्याचे भाव सुद्धा हे वाढलेले आहेत। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 80% वरती पेरणी झाली आहे। मात्र 20% पेरणी जी सध्या बाकी आहे आणि पावसाने सध्या उघड दिलेली आहे। ऊन तापते त्यामुळं जी उगवलेली पिकं आहेत ती अक्षरशः सुकून चालली आहेत। शेतकरी मोठा जो आहे तो संकटात या पावसाने उघड दिल्यामुळे संकटात सापडले आहे। कॅमेरामन नील देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।